काँग्रेसचं काय ठरलंय हे विचारायचं कुणाला? काँग्रेसची 10 तोंड 10 दिशेला आहेत. काँग्रेसचा अमिबा झालाय अशी टीका मनसेनं केली होती. तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा अमिबा बरा असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं होतं. या अमिबा विरुद्ध सरडा लढाई सुरू झाल्यावरच एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ती म्हणजे काँग्रेस आणि मनसेचं काही जुळणार नाही, एकत्र निवडणूक लढणं जमणार नाही. अखेर तेच झालंय. काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसनं हा निर्णय घेताना आणखी 2 मुद्द्यांवर ठाकरेंची डोकेदुखी वाढवली आहे. पाहुयात काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयानं ठाकरेंची डोकेदुखी का वाढली आहे ते. अखेर काँग्रेसचं ठरलं. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार. महापालिका निवडणुकीत अखेर महाविकास आघाडी फुटली. उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत जायचं की नाही हा प्रश्न विचारल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसच्या 10 नेत्यांची तोंड 10 दिशेला होती. मात्र आता महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची नेमकी दिशा कुठली हे प्रभारी चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी राहणार की फुटणार, ठाकरे बंधूंच्या सोबत जाणार की नाही यावर मोठा गोंधळ घातल्यानंतर अखेर काँग्रेसनं निर्णय केला. मुंबईत स्वबळावर लढायचं. महापालिका निवडणूक अवघ्या 25 दिवसांवर आलेली असताना काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांची प्रभारी चेन्नीथला यांच्यासोबत बैठक झाली. यात मुंबईत एकटं लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला, त्यानं कुणाला फटका बसणार, कुणाला फायदा होणार आणि मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने जाणार हे 3 फॅक्टर्स काँग्रेसच्या स्वबळाच्या भोवती फिरणार आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा प्रयोग महाविकास आघाडीमध्ये जमला होता. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसला राज ठाकरे यांची मोठी अडचण होऊ लागली. मारहाण करणाऱ्या पक्षासोबत जायचं की धर्मांध शक्तींना हरवायला सगळ्यांनी एकत्र यायचं यावर काँग्रेसमध्ये मतमतांतर होती. अखेर काँग्रेसनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. आम्ही विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडीसोबत लढलो होतो, पण आता ही स्थानिक निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही एकट्यानं लढणार. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झालाय त्या विरोधात काँग्रेस लढणार आहे आणि आम्ही मुस्लिम मतदारांना सोबत ठेवणार आहोत. हम कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेले लड़ रहे हैं. महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट के चुनाव लड़े, असेंबली के चुनाव लड़े, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव हैं. लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं. कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम आगे लड़ेंगे. हमारा कार्यकर्ता ये चाहते थे, इसलिए हमने ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ने एमआरसीसी के रिक्वेस्ट को पूरा हमने अनुमति दी है. आने वाले दिनों में कांग्रेस पार्टी इस महापालिका नगर पालिका के ऊपर जितना भी करप्शन हुआ है, जो जिस तरीके से उन्होंने इस चलाया है, उसके ऊपर हमने एक चार्जशीट बना रहे हैं. हम लोग अकेले लड़ेंगे, हम बीजेपी के खिलाफ लड़ेंगे और हमने जो यूबीटी है उनसे भी लड़ेंगे और सच्चे देशभक्त और सेकुलर लोग एक साथ कांग्रेस के साथ जुड़ना चाहिए. काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला त्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आता जाणून घेऊयात. या इनसाइड स्टोरी मधला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे मुस्लिम मतदार. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल भागात उबाठानं आपल्या जीवावर मतं घेतली. आता एकत्र निवडणूक लढवू नका असा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सूर होता. हक्काचा मुस्लिम मतदार गमवायचा नसेल तर स्वबळावर लढूया असं बहुसंख्य कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं म्हणणं होतं. उबाठाच्या दबावाखाली न येता यामुळेच काँग्रेसनं स्वतंत्र लढणं फायद्याचं राहील असं या नेत्यांना वाटलं. नाही, मुस्लिम मतं इंडिया अलायन्स बरोबर काँग्रेसमुळे गेली. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे मायनॉरिटीची मतं आहेत, फक्त मुस्लिम नाही, बाकीचे पण जे आहेत, दलित आहेत, जैन आहेत, हे सगळे जे मतं आहेत हे काँग्रेस बरोबरच आहे आणि काँग्रेस बरोबरच राहणार. तुम्ही बघा, निवडणुका झाली की तुम्हाला दिसेल. त्यामुळेच आता काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय पक्का झालाय.
आणि त्याचा फायदा आणि फटका कुणाला बसणार हे आता महत्त्वाचं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे काँग्रेसच्या सोबत असल्यानं काँग्रेसच्या हक्काची वोट बँक असलेल्या मुस्लिमांची मतं ठाकरेंना मिळाली होती. आता काँग्रेस वेगळी लढल्यानं मुस्लिम मतं ठाकरेंपासून दुरावण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उबाठाच्या बरोबर लढणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. दुसरं म्हणजे मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या बरोबरच उद्धव ठाकरे यांच्याही विरोधात लढणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. याचा अर्थ काँग्रेसच्या निशाण्यावर मुंबईत उद्धव ठाकरे असतील. ठाकरे बंधूंना मराठी मतं मिळतील, मात्र मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मतं दुरावतील. थोडक्यात काय तर काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे या महापालिका निवडणुकीत राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या ठाकरेंची डोकेदुखी वाढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.